नवी मुंबईमध्ये देशातली सर्वात मोठी एज्यू सिटी आहे ती उभा राहणार आहे। आपल्यावर या ठिकाणी सिडको एमडी आहेत विजय सिंगल सर, त्यांच्याशी बोलूया। सर, एज्यू सिटी आपण उभा करतोय, नेमका कशा पद्धतीने उभा राहणार आहे? हा एक माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या त्यांची संकल्पना होती की या ठिकाणी आपल्याला इंटरनॅशनल एज्यू सिटी तयार करायचंच आहे। हा इंटरनॅशनल एज्यू सिटी जवळजवळ 250 एकरवर ते तयार होणारच आहे। हा देशांतर्गत असा पहिला प्रकल्प आहे जो कुठेही झालेला नाही। त्या ठिकाणी किमान 10 फॉरेन युनिव्हर्सिटी एकच ठिकाणी राहणारच आहे। याची जो जागा आपण जो निवडलेली आहे ते एअरपोर्ट ते 3 ते 4 किलोमीटरचे रेडियसमध्ये आहे। NH 348 आणि मल्टीमोडल कॉरिडॉरला लावूनच आहे। आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की यापैकी 6 युनिव्हर्सिटी फॉरेन युनिव्हर्सिटी सोबत MOU झालेला आहे आणि त्यांना युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने ऑलरेडी LOI दिलेले आहे। त्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल, युनिव्हर्सिटी ऑफ अबर्डीन, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि असे सारखे अजून 2 युनिव्हर्सिटी 6 युनिव्हर्सिटीचे MOU आणि LOI झालेले आहे। आणि आतापर्यंत देशामध्ये 11 किंवा 12 युनिव्हर्सिटीला केंद्र शासनाकडून परवानगी मिळाली आणि आपल्याला याचा आनंद वाटेल की त्यापैकी 6 युनिव्हर्सिटी आपल्याकडे नवी मुंबईला या ठिकाणी येत आहे आणि याचं काम आता आपण लवकरच हाती या ठिकाणी घेत आहोत। याचा फायदा असा होईल की या ठिकाणी भरपूर जो देशांतर्गत आपल्याला ग्लोबल एज्युकेशन मिळेल। आपल्याला माहित आहे की आता परदेशात जाणारे जेवढे 100 विद्यार्थ्यांची ज्यांची इच्छा असते त्यापैकी फक्त 8 लोक पोहोचतात अशी आकडेवारी आहे। 92 लोक जाऊ शकत नाही, त्यांची फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा इतर प्रॉब्लेम आहे। पण या ठिकाणी एक ग्लोबल एज्युकेशन त्याला जो आपल्या देशामध्ये याला फॉरेनची युनिव्हर्सिटीची डिग्री त्याला मिळणारच आहे। त्यामुळे निश्चितच या एरियाच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात भर होईल। आपण जसं म्हणतो मुंबई एक फायनान्शियल कॅपिटल आहे, एक बिझनेस कॅपिटल आहे, आपण याला एंटरटेनमेंट कॅपिटल म्हणतो। मला वाटतो ह्या आगळा वेगळा प्रकल्प जो की देशामध्ये युनिक आहे, यामुळे आपले मुंबई आणि नवी मुंबईची ओळख एक एज्युकेशन कॅपिटल म्हणून ही निर्माण होईल। असा सारखा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जो आपल्याला एक संकल्पना होती, माननीय उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना होती, त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण हाती घेत आहोत। नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये आता हा एज्यू सिटी होणार असल्यामुळे मुलांना परदेशात जाण्याची गरज नाही, तर या ठिकाणी आपल्याच देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हे संपूर्णपणे शिक्षण उपलब्ध होणार आहे। विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई।